सर्वांचं माइंड पॉवर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण स्टॅटिस्टिक्सची सिरीज पाहत आहोत आणि या स्टॅटिस्टिक्सच्या सिरीजमध्ये आपण आतापर्यंत मीन, मीडियन, मोड, सेंट्रल टेंडन्सीची जी परिमाण आहेत त्याचा आपण अभ्यास केला. त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन पाहिलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज ॲनोवा पाहणार आहोत. आता ॲनोवा म्हणजे काय? तर ॲनालिसिस ऑफ व्हेरियन्स. ॲनालिसिस ऑफ व्हेरियन्स ॲनोवा. आता ॲनोवामध्ये काय केलं जातं? दोन किंवा अधिकच्या गटाच्या सरासरीमध्ये जो लक्षणीय फरक आहे ते तपासण्याचं काम या ॲनोवामार्फत केलं जातं. दोन किंवा दोनपेक्षा अधिक गट ज्यावेळेस एखाद्या प्रयोगामध्ये आपण घेतो त्यावेळेस त्या दोन गटामधील जो सरासरी लक्षणीय फरक आहे हे तपासण्यासाठी आपण ॲनोवा त्या ठिकाणी वापरतो. दोन गटाचा अभ्यास करण्यासाठी साधारण आपण टी टेस्ट वापरतो, परंतु दोनपेक्षा अधिक गट ज्यावेळेस आपल्याला येतात त्यावेळेस आपण ॲनोवा टेस्ट वापरतो. आता ॲनोवाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. पहिला आहे वन वे ॲनोवा आणि दुसरा आहे टू वे ॲनोवा. आता बघा, थोडक्यात दोन्ही मधला फरक आपण जाणून घेऊया. वन वे ॲनोवा म्हणजे एकाच स्वतंत्र चलाच्या वेगवेगळ्या स्तरामध्ये लक्षणीय फरक तपासणे. एकाच इंडिपेंडन्स जे व्हेरिएबल्स असतं त्या इंडिपेंडन्स व्हेरिएबलच्या ज्या वेगवेगळ्या लेवल्स असतात त्या लेवल्स मधील लक्षणीय फरक तपासण्यासाठी आपण वन वे ॲनोवा वन वे ॲनोवा वापरतो. आणि टू वे ॲनोवा म्हणजे दोन इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असतात किंवा दोन इंडिपेंडंट व्हेरिएबलचा प्रभाव किंवा त्यांच्या वेगवेगळ्या स्तरामधील असणारा लक्षणीय फरक हे तपासण्यासाठी आपण टू वे ॲनोवा आपण या ठिकाणी वापरत असतो. आज आपण वन वे ॲनोवाचं एक उदाहरण घेऊया आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण टू वे ॲनोवाचं उदाहरण घेऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की वन वे ॲनोवा आणि टू वे ॲनोवा. आता परीक्षेमध्ये अशा पद्धतीने डाटा दिला जातो. कॅल्क्युलेट द ॲनोवा फ्रॉम फॉलोइंग डाटा. वन वे ॲनोवा फ्रॉम फॉलोइंग डाटा या अशा पद्धतीने हे उदाहरण दिलं जातं. इथपर्यंत उदाहरण आहे. पुढचं आपण ह्या पूर्ण क्रिया, गणिताला खूप मोठा टाइम लागत असल्यामुळे आपण अगोदर सर्व मांडणी करून ठेवलेली आहे. आपल्याला एक एक स्टेप कशा पद्धतीने आपण ॲनोवा काढतो हे आपल्याला अगोदर पाहून घ्यायचं आहे. आता बघा, याच्यामध्ये एक गट आहे. आता वन वे ॲनोवा मध्ये आपण पाहिलं की एका इंडिपेंडन्स लेवलच्या वेगवेगळ्या स्तरामध्ये असणारा लक्षणीय फरक, सरासरीमध्ये असणारा लक्षणीय फरक आपण तपासतो. उदाहरणार्थ जर एखाद्या अध्यापन पद्धतीचा गुणावर होणारा प्रभाव अभ्यासणे हा जर आपण अध्यापनासाठी विषय घेतला तर मग कुठल्या उदाहरणार्थ अध्यापन पद्धती हा आपला इंडिपेंडन्स व्हेरिएबल झाला, स्वतंत्र चल झाला. आणि मग याच्या आपण वेगवेगळे स्तर आपण पाडले. मग त्याच्यामध्ये पारंपरिक अध्यापन पद्धती असेल, आधुनिक अध्यापन पद्धती असेल किंवा मिश्रित अध्यापन पद्धती, हे वेगवेगळ्या प्रकारचे 3 स्तर झाले. आणि या 3 स्तराचा गुणावर होणारा परिणाम म्हणजे बघा, वन वे ॲनोवामध्ये एका इंडिपेंडन्स व्हेरिएबल्स मध्ये पडलेल्या वेगवेगळ्या लेवल्स जे असतात, जे स्तर असतात, त्या स्तरांच्या सरासरीमध्ये असणारा फरक. आता या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की अध्यापन पद्धती 3 अध्यापन पद्धती आहेत. हे इंडिपेंडन्स व्हेरिएबलच्या या 3 लेवल आहेत: पारंपरिक अध्यापन पद्धती, मिश्रित अध्यापन पद्धती आणि आधुनिक अध्यापन पद्धती. अशा 3 लेवल आपण त्या ठिकाणी पाहिले आणि या 3 लेवलमध्ये सरासरी फरक तपासणे. तसंच इथे या ठिकाणी उदाहरण दिलंय, याच पद्धतीने उदाहरण दिलंय. या इंडिपेंडंट लेवलच्या 3 लेवल किंवा 3 स्तर त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याला आपण ABC असं नाव दिलंय, ग्रुप टाकले X1, X2, X3. अगदी छोटंसं उदाहरण घेतलंय आणि X1 मध्ये 2, 4 आणि 6, इथं 3, 5 आणि 7, इथं 4, 6 आणि 8 अशा पद्धतीने आपण हा टेबल आपल्याला दिलेला आहे. आणि त्यानुसार आपल्याला बाकीची क्रिया, फक्त उदाहरणामध्ये एवढंच उदाहरण तुम्हाला दिलं जातं, ही बाकीची सर्व क्रिया आपल्याला त्या ठिकाणी वन वे ॲनोवा मध्ये करावं लागते. आता वन वे ॲनोवा काढत असताना सर्वात पहिल्यांदा आपण X1, X2, X3 हे टेबल आपण या ठिकाणी घेतले. आता आपल्याला त्याचा X1 चा स्क्वेअर, X2 चा स्क्वेअर आणि X3 चा स्क्वेअर, ह्या तिन्हीचा स्क्वेअर आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. मग तिन्हीचा स्क्वेअर काढ आपण. या 2 चा स्क्वेअर आहे 4, 4 चा स्क्वेअर आहे 16, 6 चा स्क्वेअर आहे 36. X1 चं झालं. याच पद्धती आपल्याला
x2 चा स्क्वेअर काढायचा आहे, x2 चा स्क्वेअर आपण काढा, 3 चा स्क्वेअर आहे 9, 5 चा स्क्वेअर आहे 25 आणि 7 चा स्क्वेअर आहे 49. या पद्धतीने आपण या x2 चा स्क्वेअर काढा आणि त्यानंतर आपल्याला इथं x3 आणि c जे आहे त्याचा स्क्वेअर काढायचा आहे. 4 चा स्क्वेअर आहे 16, 6 चा स्क्वेअर आहे 36 आणि 8 चा स्क्वेअर आहे 64. म्हणजे आपण याचा हे x1 x2 x3 2 4 6 याचा स्क्वेअर आपण 4 16 36 या पद्धतीने इकडे स्क्वेअर काढा. x1 चा स्क्वेअर काढा, x2 चा स्क्वेअर काढा आणि x3 चा स्क्वेअर काढा. अशा पद्धतीने आपल्याला स्क्वेअर काढून घेतला आणि नंतर आपल्याला मग इथं समेशन करायचे. समेशन x1 बरोबर, आता बघा याची समेशन x1 म्हणजे याची बेरीज 2 + 4 + 6, 2 आणि 4 6 आणि 6 आणि 6 12 म्हणजे याची बेरीज आली 12. x1 ची बेरीज आली 12. त्यानंतर x2 ची बेरीज आपल्याला त्याच पद्धतीने काढायची आहे. 3 + 5 + 8, 5 आणि 3 आणि 5 8, 8 आणि 7 15 म्हणजे हा x2 ची समेशन x2 बरोबर आलं 15 आणि समेशन x3 बरोबर 6 4 आणि 6 10 आणि 8 10 आणि 8 18 सॉरी इथं 18 इथं 18 या ठिकाणी याची बेरीज येणार आहे. अठरा बेरीज या ठिकाणी येते बघा. ओके, या पद्धतीने आपल्याला समेशन करून घेतलं. आता स्क्वेअरचं समेशन आपल्याला करून घ्यायचं. इथं समेशन x1 स्क्वेअरचं समेशन x1 स्क्वेअर आपण केलं तर यांची बेरीज 4 आणि 16 20 आणि 36 56 हे समेशन x1 स्क्वेअर आले या ठिकाणी. त्यानंतर याच पद्धतीने समेशन x2 स्क्वेअर आपल्याला करायचे 9 25 34 आणि 49 73 हे या ठिकाणी याचं समेशन x2 स्क्वेअर आलं. त्यानंतर इथं x3 स्क्वेअरचं समेशन x3 स्क्वेअरची बेरीज करायची आपल्याला 64 + 36 + 16 6 आणि 6 12 आणि 4 16 6 7 4 1 6 आणि 1 7 7 आणि 3 9 10 10 आणि 1 11 116 अशा पद्धतीने समेशन x3 स्क्वेअर आपण काढलेला आहे. ओके, आता आपल्याला एक एक स्टेप्स या सूत्रानुसार आपल्याला एक एक स्टेप्स करून घ्यावं लागतं. अगोदर समेशन x काढू आपण. समेशन x बरोबर काय, समेशन x1 अधिक समेशन x2 अधिक समेशन x3. समेशन x1 आलेलं आहे 12, समेशन x2 आलेलं आहे 15 आणि समेशन x3 आलेलं आहे मित्रांनो इथं 18 आलेलं आहे. आपलं इथं 16 झालं, इथं 18. ओके, अशा पद्धतीने आपण इथे काय केले, याची बेरीज केलेली आहे. ओके, आता बेरीज इथं बांधलेला आहे. आता याची बेरीज आपल्याला करावं लागणार आहे 12 अधिक 15 अधिक 18. आता एक एकाची बेरीज करून 2 आणि 5 7 7 आणि 8 15 अशी 5 चला 1 2 3 4 इथं 45 बेरीज आपली 45 इथे. हे बघा समेशन x बरोबर 45. ओके, त्यानंतर समेशन x स्क्वेअर करायचं आपल्याला. समेशन x स्क्वेअर कसा आला, हे x1 च याचा आपण इथं वर्ग केलेला आहे. ओके, तर समेशन x स्क्वेअर बघायचा. समेशन x स्क्वेअर 1 बरोबर आता समेशन x स्क्वेअर बरोबर समेशन x1 स्क्वेअर प्लस समेशन x2 स्क्वेअर प्लस समेशन x3 स्क्वेअर यांची आपल्याला बेरीज करायची. मग बेरीज आली 56. समेशन x1 स्क्वेअर आहे 56, समेशन x2 स्क्वेअर आहे 73 आणि समेशन x3 स्क्वेअर आहे 116. 56 अधिक 73 अधिक 16 बरोबर याची बेरीज येते 6 आणि 3 9 6 15 5 7 चाले 1 2 9 आणि 5 14 4 7 चाले 1 1 आणि 1 2 245 ही बेरीज काय झाली, या समेशन x स्क्वेअर ची बेरीज झाली. आणि मग आपल्याला इथे n काढायचा आहे. n म्हणजे नंबर ऑफ ऍटम. आता नंबर ऑफ ऍटम इथं आता 3 प्रकारे आहेत. n बरोबर n1 अधिक n2 अधिक n3. आता ऍटम किती आहेत, 1 2 3. n1 मध्ये 3 आहेत, n2 मध्ये 3 आहेत आणि n3 मध्ये 3 आहेत. 3 अधिक 3 अधिक 3 बरोबर 9. इथं n बरोबर किती झालं, 9 झालं. आणि k म्हणजे ग्रुपची संख्या किती आहे, तर 3 आहे. 1 2 3 आहे आणि म्हणून हे k बरोबर 3. अशा पद्धतीने आपण या संख्या काढून घेतल्या आहेत. आता या संख्या काढून घेतल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या स्टेप्स पाहाव्या लागतात. टोटल
याच्या 6 स्टेप्स आहेत या ठिकाणी आहेत. 5 स्टेप्स आणि नंतर आपल्याला कॉलम करावतो. त्या 5 स्टेप्स कशा पद्धतीने आहेत हे बघणार आहोत. पहिली स्टेप्स आहे स्टेप्स 1, ती आहे सी, करेक्शन. आता बघा करेक्शन कसं करायचं. करेक्शन बरोबर समेशन एक्स स्क्वेअर भागिले एन, समेशन एक्स स्क्वेअर भागिले एन. एक्स स्क्वेअर आलेला, समेशन एक्स आलेला आहे, समेशन एक्स आलेला आहे, या ठिकाणी 45 आलेला आहे. तर आपल्याला इथं काय करावं लागेल, इथं आपल्याकडे 43 झाले, इथं 45 घ्यावं लागेल. समेशन एक्स स्क्वेअर, हे बघा समेशन एक्स कंस त्याचा वर्ग, समेशन एक्स आहे, समेशन एक्स 45 आहे आणि त्याचा वर्ग आहे भागिले एन. मग समेशन एक्स आपल्याला आलेला आहे, इथं 45 आलेला आहे म्हणून आपण 45 घेतलं. 45 भागिले एन, सॉरी 45 भागिले एन आपल्याला आलेला आहे 9. आता 45 चा वर्ग आपल्याला करायचा आहे. 45 चा वर्ग 45 गुणिले 45 बरोबर आपल्याला 5 5 25, 5 8 40, 2 5 20 आणि 2 22 अधिक 4 5 20, 0 कॅरी आले 2 4 16 आणि 2 18, 5 2 10 0 हाताला 1, 2025 येतं मित्रांनो. इथं 1849 नाही तर 2025 येईल इथं 2025. ओके, तर 2025 भागिले आपल्याला 9 करावं लागेल. ओके, 9 का, तर आपला n बरोबर किती आहे, n बरोबर 9 आहे म्हणून भागिले 9 करावं लागेल. ओके, 2025 भागिले 9. आता याचा भागाकार आपण कॅल्क्युलेटर मध्ये करूया. कॅल्क्युलेटर मध्ये करत असताना आता 2025 भागिले 9 आपल्याला करावं लागणार आहे. आपण कॅल्क्युलेटर मध्ये करूया. ही संख्या आपल्याला कॅल्क्युलेटर मध्ये करायची आहे की 2025 भागिले 9 बरोबर आपल्या इथे येते 225. बघा इथं उत्तर येते 225. स्टेप्स 1 करेक्शन आपलं आलेलं आहे 225. बघा 225. आता स्टेप्स 2 आपल्याला बघायचे. ओके, लक्षात आलं. स्टेप्स 1 सी आहे, स्टेप्स 1 सी म्हणजे करेक्शन. करेक्शन बरोबर समेशन एक्स कंसाचा वर्ग भागिले एन. समेशन एक्स आलेला आहे 45 म्हणून 45 चा वर्ग आणि एन आलेला आहे आपलं 9 म्हणून 9. 45 चा वर्ग 2025 भागिले 9. 45 चा वर्ग आपण परत एकदा कॅल्क्युलेटर मध्ये बघूया, कारण यातलं जर एखादं थोडं उत्तर चुकलं तर आपल्याला प्रॉब्लेम निर्माण होतो. 45 गुणिले 45 बरोबर. ओके, 2025 भागिले 9 बरोबर 225. आता स्टेप्स 2. ओके, स्टेप्स 1 झाली, स्टेप्स 2. स्टेप्स 2 आहे TSS. TSS म्हणजे टोटल सम ऑफ स्क्वेअर. टोटल सम ऑफ स्क्वेअर किती आहे, कसा काढायचा. आता समेशन EX भागिले C. आता समेशन EX स्क्वेअर, सॉरी समेशन EX स्क्वेअर आहे इथं, समेशन EX स्क्वेअर भागिले C म्हणजे टोटल सम ऑफ स्क्वेअर. म्हणजे सर्व याचा वर्ग किती आहे, सम ऑफ स्क्वेअर किती आहे हे आपल्याला आहे टोटल याचा. लक्षात आलं का तुमच्या, टोटल याचा वर्ग. समेशन एक्स स्क्वेअर आपल्याला आलेला आहे 245. ओके, यांचा सर्वांचा वर्ग करून 245 आलेला आहे वजा C. 245 वजा C, बघा आपलं C आलेलं आहे 245 वजा 225 बरोबर आपलं उत्तर येत आहे 20. हे 20 आपलं काय आलं, TSS आलं. ओके, लक्षात येते कशा पद्धतीने. टोटल सम ऑफ स्क्वेअर सर्व याचा वर्ग EX स्क्वेअर वजा C. टोटल याचा वर्ग आलेला आहे 245 वजा C म्हणजे करेक्शन. करेक्शन आपल्याला आलेला आहे 225. 245 वजा 225 बरोबर 20. आता तिसरी स्टेप्स आहे त्या ठिकाणी BSS, बिटवीन सम ऑफ स्क्वेअर. बिटवीन सम ऑफ स्क्वेअर म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये काय काय वर्गामध्ये फरक येतोय ते आपल्याला पाहायचे. आता बघा याचं सूत्र आहे समेशन x1 स्क्वेअर भागिले n1 अधिक समेशन x1 2
कंसाचा वर्ग भागिले n2 अधिक समेशन x3 कंसाचा वर्ग भागिले n3. आता समेशन ex समेशन x1 आलेलं आहे आपलं 12 म्हणून इथं 12चा वर्ग केला. समेशन x2 आलेला आहे 15 म्हणून 15चा वर्ग आणि समेशन x3 आलेला आहे इथं 16 नाही इथं 18. बघा मित्रांनो थोडी चूक झाली की आपलं गणित चुकत जातं म्हणून 18चा वर्ग आपल्याला करायचा आहे. ओके. त्यानंतर मग आपण 12चा वर्ग केला 144, 15चा वर्ग केला 225 आणि 18चा वर्ग केला. आता आपल्याला 18चा वर्ग करावा लागेल. 18 गुणिले 18 बरोबर 324. 18चा वर्ग येतो आपला 324. ओके. लक्षात आलं कसं केलं. भागिले n1 n2 n3 आहे. n1 आहे n1 3 आहेत n2 3 आहेत. नंबर ऑफ आयटम्स हे 3 आहेत म्हणून भागिले आपण 3 केलेला आहे. 144 भागिले 3 याचा भागाकार करायचा आपल्याला. बघा आता 144 भागिले 3 बरोबर भागाकार येतो 48. त्यानंतर आपल्याला 225 भागिले 3 भागाकार येतो 75 आणि त्यानंतर आपल्याला 324 भागिले 3 आणि भागाकार येतो 108. इथं 108 भागाकार येतोय. ओके. आता आपल्याला या तिन्हीची बेरीज करावी लागणार आहे. आता पहिलं आपलं एक चुकले असल्यामुळे सर्वात आपलं हे चुकत आहे. आता या तिन्हीची बेरीज करायची आपल्याला. 48 अधिक 75 अधिक 108. आता 8 आणि 5 13 13 आणि 8 21 एकाचा 2 2 आणि 4 6 2 आणि 4 6 6 आणि 7 13 3चा चालेल 1 आणि 1 2 231. ओके. 231 आलं. मायनस काय आहे सी आहे. आता इथं 231 मायनस सी. सी ची किंमत किती आहे 225 आहे. मग आपल्याला इथं 225 करावं लागेल. ओके. लक्षात आलं. मी 231 आणि 225 कुठून घेतले. या इथं सी आहे. या सर्वांचं गणिती कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर आलंय 231 आणि या सी ची किंमत आहे 225 म्हणजे 231 वजा 225 आणि आपला वजाबाकी येते 231 मधून 225 गेले 25 आणि 5 30 आणि 31 म्हणजे 6. उत्तर किती आपलं BSS बरोबर किती येतं आपलं 6. या ठिकाणी मी त्याला हे करतो. ओके. आलं आपलं TSS आलं 20 BSS आलं 6. ओके. आता आपल्याला स्टेप्स 4 करायचे. WSS विदिन सम ऑफ स्क्वेअर या दोन्ही मध्ये काय फरक आहे. ओके. TSS आणि BSS प्रत्येक ग्रुप मध्ये अंतर्गत काय फरक आहे आपल्याला पाहायचं आहे. आता TSS आपला आलेला आहे 20 आलेला आहे. TSS आपला आलेला आहे 20 म्हणजे आपल्याला हे 20 घ्यावं लागणार आहे 20 आणि BSS आपला आलेला आहे. बघा मित्रांनो BSS आपला आलेला आहे 6. 20 वजा 6 बरोबर 20 मधून 6 गेले खाली राहिले 14. ओके. हे आपलं WSS आलेलं आहे 14. ओके. कशा पद्धतीने आलं. ओके. आता आपण स्टेप्स 4 पाहिले WSS. आता स्टेप्स 5 पाहणार आहोत. स्टेप्स 5 मध्ये DF आहे डिग्री ऑफ फ्रीडम. प्रत्येकाचं डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याला काढायचे. BSS चा डिग्री ऑफ फ्रीडम काढत असताना K वजा 1 K ची किंमत आहे 3. मित्रांनो आपण K ची किंमत इथे 3 काढली आहे म्हणजे 3 वजा 1 बरोबर 2. त्यानंतर आपण WSS काढू. WSS बरोबर N वजा K. टोटल N आपल्याला आहे 9 वजा K आलेला आहे 3. 9 वजा 3 बरोबर 6 आणि त्यानंतर TSS आहे N वजा 1 म्हणजे 9 वजा 1 बरोबर 8. जसे या किमती आपण काढलेल्या आहेत डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम काढत असताना BSS आणि WSS याची जर बेरीज केली तर ती बेरीज TSS एवढी आली पाहिजे. 2 अधिक 6 बरोबर 8 म्हणजे आपले या ठिकाणी डिग्री ऑफ फ्रीडम बरोबर आहे. ओके. आता टेस्ट 5 झाल्यानंतर ही 5वी स्टेप झालेली आहे आपली. त्यानंतर आपल्याला समरी काढायची. समरी ऑफ अनालिसिस ऑफ व्हेरियन्स.
अशा प्रकारे एक समरी आपल्याला त्या ठिकाणी कॉलम तयार करायचा आहे. त्या कॉलम मध्ये 1 2 3 4 5 कॉलम आपल्याला तयार करायचे. सोर्स ऑफ व्हेरियन्स, सम ऑफ स्क्वेअर, डिग्री फ्रीडम, मेन स्क्वेअर आणि एफ व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी काढायची आहे. सोर्स ऑफ व्हेरियन्स BSS, WSS, TSS या तिन्हीच्या किमती आपण काढलेल्या आहेत. बिटवीन सम ऑफ स्क्वेअर, विदिन सम ऑफ स्क्वेअर आणि टोटल सम ऑफ स्क्वेअर. BSS आपली व्हॅल्यू आलेली आहे मित्रांनो. आपण BSS स्टेप 3 मध्ये काढलेले आहे. BSS ची व्हॅल्यू आलेली आहे 6, त्याची व्हॅल्यू लिहिली 6. WSS ची व्हॅल्यू आलेली आहे 14, त्याची व्हॅल्यू आपण या ठिकाणी लिहिली 14. त्यानंतर TSS ची व्हॅल्यू आपली आलेली आहे 20, त्याची व्हॅल्यू आपण लिहिली 20. आता बघा इथं BSS अधिक WSS बरोबर TSS असते. या दोन्हीची बेरीज केली तर आपली TSS एवढी बेरीज यायला हवी. म्हणजे 6 अधिक 14 याची बेरीज येते 20 आणि बघा TSS बरोबर 20. म्हणजे आपलं हे गणित या ठिकाणी सम ऑफ स्क्वेअर पर्यंत बरोबर आले. ठीक आहे. त्यानंतर डिग्री ऑफ फ्रीडम आपण काढला 2, 6 आणि 8. कशा पद्धतीने काढा? इथं आपण BSS बरोबर K-1 बरोबर हे 2. हा BSS चा डिग्री ऑफ फ्रीडम 2 आहे. WSS चा डिग्री ऑफ फ्रीडम 6 आहे. TSS चा डिग्री ऑफ फ्रीडम 8 आहे. आणि आपण या रकान्यामध्ये या संख्या मांडलेल्या आहेत. इथपर्यंत या रकान्यातल्या सर्व संख्या आपण ऑलरेडी या उदाहरणामध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता मेन स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. मेन स्क्वेअर काढत असताना सम स्क्वेअरला डिग्री ऑफ फ्रीडमने आपल्याला भागाकार करायचा आहे, भाग द्यायचा आहे. 6 भागिले 2 याचा भागाकार येतो 3. 14 भागिले 6 याचा भागाकार येतो 2.33 आणि 20 भागिले 8 याचा भागाकार येतो 2.5. ओके. आता मेन स्क्वेअर झाला आणि या मेन स्क्वेअरवरून आपल्याला एफ व्हॅल्यू काढायची. एफ व्हॅल्यू काढत असताना या BSS ला WSS ने भाग द्यायचा आपल्याला. 3 भागिले 2.33 आणि याचा भागाकार येतो 1.28 1.28. अशा पद्धतीने इथं एफ व्हॅल्यू मित्रांनो आपले निघलेले आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा एनोवा या ठिकाणी आपण काढलेला आहे. ओके मित्रांनो, अपेक्षा करतो की आपल्याला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. अगदी सोपं आहे. एक एक स्टेप जर आपण सोडवत गेलो, गणित जरी मोठं वाटत असलं परंतु एक एक स्टेप जर आपण सोडवत गेलो तर अगदी तुम्हाला समजण्यास सोपं जाईल. आणि या व्हिडिओ मधून निश्चितच तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल अशी अपेक्षा करतो. तुम्ही जर या YouTube चॅनलला लाईक आणि शेअर केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.